वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय 4 महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी। म्यानमार मार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून वन विभागातील खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। वाघांच्या शिकारीच्या मोबदल्यात बहेलिया टोळीला पैसा पुरवणाऱ्या मिझोराम येथील जमखान कप या आरोपीच्या अटकेनंतर हा धक्कादायक खुलासा झाला। तब्बल 1 दशकानंतर मध्य भारतातील वाघ पुन्हा एकदा शिकाऱ्यांच्या रडारवर आल्यात आणि या शिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वाघांच्या कत्तली केल्याचं आता उघड होतंय। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून जानेवारी महिन्यात बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला अटक करण्यात आली आणि संपूर्ण देशातील व्याघ्र प्रेमींच्या काळजात धस्त झालं। बरोबर 1 दशक आधी वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेला याच बहेलिया आणि बावरिया टोळ्यांनी विदर्भासह मध्य भारतात मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार केली होती। वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या अजित राजगोंड अटक प्रकरणात वन विभागाच्या विशेष तपास पथकाने शिकारी टोळीचे हे आंतरराष्ट्रीय कनेक्शन शोधून काढले। पूर्वोत्तर राज्यातील मिझोराम आणि मेघालय या राज्यातून अटक करण्यात आलेले जमखान कप, निंग सॅन लून आणि लाल नेसई संघ हे 3 आरोपी चीनमध्ये म्यानमार मार्गे वाघाची तस्करी करत असल्याचं उघड झालंय। पूर्वोत्तर राज्यातून अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींच्या चौकशीतून चीनमध्ये तस्करी करण्यातच आलेले सर्व वाघ हे मध्य प्रदेश आणि विदर्भातील असल्याची सूत्रांची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज। संदेश चौधरी, संपादक कोकण विभाग। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.